बघितलंस काय काय आहे ते बघितलंस. 2 दिवसापासून अजिबात झोप नाहीये मला. काल रात्री सुद्धा मला झोप काय लागली नाही. आज सकाळीच 5:30 वाजताच उठलोय मी. आता अराउंड 8 वाजलेत. बाहेर बऱ्यापैकी आता ऊन पडलंय. मग आज मी इथे सुट्टी आहे, त्यामुळे बाजूला एक मॉल आहे, तिथे जाईन आणि तिकडनं मग डिस्ट्रिक्ट 1ला शॉपिंगसाठी गेलो तर जाईल, जर ऊन कमी असेल तर. कारण संध्याकाळचं पण पावसाचं जाम वातावरण होतं आणि मग काय करता येत नाही एवढं. आता वाजले तर अराउंड 8 वाजून 5 मिनिटं. ब्रेकफास्ट करेन आणि निघेन मी. रात्री किती वाजता? 11:30 वाजता मी आलो. त्यानंतर रूम तशीच पडली आहे, काही केलं नाही. सकाळी पुढे सुद्धा इतकं ट्रॅफिक झालंय. आता किती वाजले तर 10 10:15 वाजले आणि ट्रॅफिक जाम झालाय. 5-10 मिनिटात पोहोचेन मी. मॉल खूपच जवळ आहे इकडनं, पण चालत जाऊ शकत नाही. सो ह्या गेममध्ये जास्तीत जास्त आपल्याला 1 मिनिटात बास्केट टाकायचे होते आणि मी जस्ट एका पॉईंटने हारलेलो आहे कम्प्युटर बरोबर. म्हणजे माझे पॉईंट झालेले 306 आणि मला 307 हवे होते. ओके, पण खूप खूप मजा आली इथे. हॅमरचा गेम पण खूप मस्त आहे. आता इथे मी ऑलरेडी खेळलेलो आहे आणि म्हणजे तशी मजा येते इथे. अजून 2-3 ठिकाणी म्हणजे इथे चांगलं आहे, गेमिंग पार्लर खूप चांगलं आहे. म्हणजे लहान मुलांसाठी ट्रिक्स असतो ना, तर इथे पण मी पूर्ण चांगले 25-30 माझं किती होतं बघितलं काही. हा, तुला काय हवं याच्यातलं? हे हवं आणि तुला दाखवू काय इथे? हे बघ, हे बघ काय आहे. काय ते चिनू? हा बघ बॉल. चिकू हे काय रे? तुला हवं ते? तुला आणू मी? तेव्हा पाव बोनस.
काय सो डाईस टाकायच्या गेममध्ये मी अराऊंड 3,500 पॉईंट जिंकलो आणि अगोदरच्या सगळ्या गेम्समध्ये पकडून अराऊंड 4,500 पॉईंट्स आले. सो 4,500 पॉईंट्समध्ये मी बाजूच्या शॉपमध्ये आम्हाला त्या पॉईंट्समध्ये मी काही म्हणजे तेवढ्या रेंजपर्यंत काही घेऊ शकतो टॉईज वगैरे. सो नानूसाठी काहीतरी टॉईज घेणार आहे आता मी, म्हणजे ते सेपरेट शॉपिंग करायची पण गरज नाही. सो मी घेतलेत 2, एक JCB आहे, एक ट्रक आहे, हॉट व्हील्स, एक ट्रान्सफॉर्मर आहे आणि एक मोठी गाडी. असे सगळं 4,500मध्ये आलं. एकूण 6 खेळणी आली आहेत नाण्यासाठी. म्हणजे आता त्याच्यासाठी मला सेपरेट शॉपिंग करायला काही जायची गरज नाही. एवढं बस झालं त्याला, एवढं बघूनच खुश होईल तो. मग अशी कॉलवर त्यांनी सगळी हेच दाखवलेले टॉयज, हा ट्रक, एक JCB दाखवलेलं. सो आता माझी तर शॉपिंग झाली आता इकडची. ओव्हरऑल गेमिंग पार्लर खूपच चांगलं आहे. आता 1-1.5 तास तर मस्तपैकी गेला इथे. इथे लंच घेऊन आता रेस्टॉरंट खूप चांगलं दिसलं म्हणून इथे आलो आहे. बाहेरून तर एकदम एस्थेटिक लुक दिसतोय. बघू आतमध्ये जाऊन. याच्या अपोजिट साईडला तिथे एक मंदिर आहे. इथे बघू काहीतरी खाईन लंच आणि मग परत इकडे तिकडे फिरेन, कारण आज खूप वेळ आहे. एस्थेटिक लुक आहे एकदम भारी. 30 royal, one. Can we have one passion fruit? Yeah. And can I have one chicken cookies? Chicken cookie? Yeah, that's it. Okay. So we have one the small royal, one passion fruit soda, and one chicken cookie. Yeah, thank you. ॲम्बियन्स पण खूपच चांगला आहे. हे दारूच्या बॉटल्स पण इतक्या मस्त त्यांनी अरेंज करून ठेवल्या आहेत. बेलगो असं पिक्चर बघून काहीतरी मागवलं. इथे हे चिकन राईस आहे, चिकनचे पीसेस आहेत आणि अंडे आहे. एवढं बस झालं आजच्या दिवसासाठी मला. यांची एक आहे की मेनू कार्डमध्ये तुम्हाला जे मागवणार त्याचा फोटो असतो, त्यामुळे आपल्याला ते बरं पडतं. मग अशी येताना एक चांगला व्ह्यू दिसलेला मला आणि तो व्ह्यू हा आहे. चिटू इथे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर असं काही ना काहीतरी आहेच आणि खूप छान डिझाईन करतात ते लोक. हा रस्ता आता इतका खाली दिसतोय, पण संध्याकाळी इथे इतकी गर्दी होते. बाजूला पूर्ण छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत आणि इथे लोकल व्हिएतनामीज लोकच बऱ्यापैकी असतात, कारण इथे बाजूला वॉकिंग स्ट्रीट आहे आणि माझ्या उजव्या साईडला स्काय टॉवर आहे. तिथे पण मी जाणार आहे मॉलमधून आल्यानंतर. मॉल तर खूपच जवळ आहे इकडनं, जस्ट 100 मीटरवर. लहान मुलांसाठी इतके चांगले शूज आहेत. चिनूसाठी घेईन मी इकडनं काहीतरी शूज वगैरे घेईन. पहिल्यांदा मला प्राईस चेक करावी लागणार आहे, कारण प्राईस इथे इतक्या जास्त आहेत, बजेटच्या एकदम बाहेर. हे शूज तर मी नक्कीच घेईन. म्हणजे सगळेच शूज घेण्यासारखे वाटतात. आता हे पण वरच्या लाईनमध्ये इतके चांगले शूज आहेत. वाव. जास्तीत जास्त 4-5 हजारपर्यंत जरी असले तरी घेईन, पण त्याच्यापेक्षा जास्त मी काही घेणार नाही. आता ह्याच्यावर प्राईस चेक करतोय, पण प्राईस हाईड केली आहे वाटतं. हे पण शूज चांगले आहे. आता ह्या मॉलच्या बाहेरच्या साईडला सुद्धा काही मार्केट्स आहेत आणि छोटी शॉप पण तिथे ही व्हरायटी मला मिळणार नाही जी मला इथे भेटेल. त्याच्या मागे पण आहे शूज. सगळे शूज मला घ्यावेसे वाटतात. काय नाव आहे? बाला. आता इथेच आता चायनामध्ये पण मी एक श्वेतासाठी घेतलेले शूज तिथे पण लोकल ब्रँडमध्येच घेतलेले आहेत. इतके चांगले शूज. आता हे पण सगळेच मस्त आहेत शूज. इथे एक मुलगी आहे, तिला विचारतो मी. हाय, कॅन यू प्लीज ॲडवाइज मी प्राईस फॉर दीज शूज?
तिचं म्हणणं आहे की तिच्याकडे नानूच्या साईजचे हेच नाही, शूजच नाही आहेत आणि बाजूचं शॉप तिचं नाही आहे, त्यामुळे मी परत येईन इकडे. कार इतक्या मस्त आहेत आणि हे ट्रक वगैरे सगळंच घ्यावंसं वाटतं, पण खूपच कॉस्टली आहे. एक दोन घेण्यासारखं घ्यायला काय म्हणजे घेणारच आहे मी, पण बजेट बघूनच इथे यावं, नाही तर बघायचं आणि जायचं. चिनूला इथे आणायला पाहिजे होता. म्हणजे लहान मुलांची इतकी चांगली खेळणी आहेत ना, हे हॉट व्हील्स म्हणजे एकदम. आता हे त्याच्याकडे तर इतके आहेत हॉट व्हील्स, हे छोटे जेसीबी. चायनामधून मी एक मस्त जेसीबी आणलाय, रिमोट कंट्रोल वाला, एकदम रिअल वाटतो. रिअल म्हणजे रिअल असतो, पूर्ण लोखंडाचा बांधलेला. हे शूज, मग असे मी आलेलो इकडे, शूज खूप चांगले आहेत. आपल्याकडे म्हणजे हे डिझाईनच नाही आहेत, म्हणून इकडे प्रवास करायला खूप भारी वाटतं. किती छान डिझाईन्स आहेत, छान आहेत. म्हणजे का मी घ्यायला घेणार नाहीये इतके, तेवढेच कॉस्टली आहे. आता हे जर मी घ्यायला गेलो, हा शूज 4,500चा शूज आहे हा, आणि हा जो मी घातलाय तो 6,500चा आहे. आणि एकदम भारी क्वालिटी, एकदम क्वालिटी म्हणण्यापेक्षा डिझाईन खूप चांगले आहेत. हाय, मे आय नो द प्राइस फॉर दिस or this? Can you please convert it in USD? 15. Yeah. खूप युनिक डिझाईन्स आहेत, एकदम म्हणजे आपल्याकडे तर नाहीच आहेत. व्हिएतनामला घेऊन येईन त्यांना एकदा, श्वेताला आणि नानूला. ऍटलिस्ट अजून त्याचा पासपोर्ट आला नाही म्हणजे अजून काढलाच नाही, टाइमच भेटत नाही. प्लीज कन्वर्ट इट इन USD. ओके, हे बघा. बॅग पण खूप छान आहे. त्या अपोजिट साइडला पण शूज आहेत. हाऊ मच फॉर दिस? So in USD, US dollar. छोटे छोटे बाबू किती छान आहेत. नानूसारे एवढे नाहीये, पण खूप क्यूट बेबीज आहेत. 150. $150चा तो शूज आहे. $150 म्हणजे किती झाले बघा, 13,000, अराउंड 13,000चा शूज एवढूसा. इतकी महाग कंट्री आहे ही, ह्या लोकांना कसं काय परवडतं देवाला माहित. म्हणजे लाईफस्टाईल पण अशीच आहे त्यांची. इथे आता इंडियन रुपीज मध्ये जरी सॅलरी समजा एखाद्याची 70,000 मध्ये जर काम होत असेल, इथे 1,40,000 वगैरे द्यावे लागतात साध्या कामासाठी, म्हणजे जे जॉब करतात त्यांना. म्हणजे आता मी आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, मला आयडिया आहे काय सॅलरी असते कोणाची, एक्झिक्युटिव्हची वगैरे. खूप कॉस्टली सिटी आहे, म्हणजे मॉलमध्ये तर यायलाच नको. सी बॅग्स, खूप छान बॅग्स आहेत. मला एक लेगो घ्यायचा आहे चिकूला, कारण आता त्याला हळूहळू ना ते जोडायला शिकलाय तो. पण प्रॉब्लेम असा आहे, जर मी लेगो नेले तर श्वेताचा अर्धा वेळ तो लेगो गोळा करण्यात जाईल आणि अर्धा वेळ ह्याच्या बरोबर जाईल, म्हणजे तिला म्हणजे काम करायलाच नको. हे असलं काय काय त्याला आता आवडायला लागलं. ते टीव्ही बघायला जर त्याने सुरुवात केली ना, त्याला आता असलंच आवडायला असंच आवडतं. बघा आता तो ना हे करायला शिकलाय, हे असलंच काहीतरी त्याला आता मी नेणार आहे. गाड्या वगैरे नेणारच नाही, गाड्या इतक्या नेल्यात. कधीतरी जर मला चान्स मिळाला ना, त्याच्या गाड्या दाखव. जातो तिथे तो गाडीच कुठे दिसली, हा ब्रुम घ्या. म्हणून काय इथे नाही घेणार आहे, इथे खूप कॉस्टली आहे. हे बघा, असलं आणायला सांगितलंय त्याने काहीतरी. हे सगळ्यात छोट्या मुलांना ना हल्ली हे आवडायला लागलंय, त्या युट्यूबवर बघून. ड्रेसिंग स्टाईल बघा, एकदम युनिक ड्रेसिंग स्टाईल आहे. म्हणजे त्यांची आता लाईफस्टाईलच तशी आहे, पण आपल्या जेन्झी लोकांसाठी तर ही जन्नत आहे.
त्यांना जर इथे सोडलं ना, म्हणजे श्वेताला जरी सोडलं तरी श्वेता पण खूप शॉपिंग करेल. जनरली ती शॉपिंग करत नाही, पण मला नाही वाटत इथे आल्यावर, म्हणजे माझी बहीण तर, तिला तर सोडूनच उपयोग नाही. ती हलणार पण नाही. माझ्या मते एक दिवस तिला कमीच होईल. चिनू ना जरा मोठा व्हायला पाहिजे, म्हणजे मी असलं काय काय त्याला नेईन. आता खूप छोटा, आता लहान आहे त्याला. आता असलं तो नेहमी रेग्युलर चालताना 10 वेळा पडतो, हे बघा हे लेगो मला न्यायचे. पण खरोखर आता विचार करावा लागतो, तो एकंदर जो काय करतो घरात ना, ते कधीतरी दाखवेन मी, वेळ भेटला तर. ठेवणारच नाही तो, म्हणजे तो त्याच्यात राहील, पण उचलण्याचं काम कोण करणार आहे संध्याकाळी? दिवसातून 10 वेळा घर स्वच्छ करावं लागणार, कारण एवढा तो त्याच्यात असतो. म्हणजे टीव्ही तर जास्त बघत नाही तो, आपल्या कामातच असतो मोस्टली. पण अशा गोष्टी आता त्याचं ब्रेन डेव्हलप होत आहे. वाव.